नमस्कार, मी अंकिता थूल आणि आपण पाहत आहात तहलका वर्धा. वर्धा जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने एक मोठी नियोजनबद्ध आणि एकाच वेळी राबवण्यात आलेली वॉशआउट मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार केली जात असून ती साठवून आणि वितरित केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत अत्यंत गोपनीय पद्धतीने वॉशआउट मोहिमेची आखणी केली. मागील 5 ते 6 दिवसांपासून शहरालगतचा परिसर, गावाबाहेरील भाग, जंगल, शिवार तसेच जाण्या येण्यास कठीण असलेल्या ठिकाणी अवैध दारू भट्ट्यांवर गुप्त पाडत ठेवण्यात आली होती. पहाटे 4 वाजल्यापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या धडक कारवाईत अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्री प्रकरणी एकूण 109 आरोपींवर 106 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 2,36,00,000 रुपयांचा अवैध दारू साठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. या अचानक आणि व्यापक कारवाईमुळे अवैध दारू तयार करणारे पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या अचानक आणि कठोर वॉशआउट मोहीम भविष्यातही राबवण्यात येणार. अधिक बातम्यांसाठी आपण पाहत रहा तहलका वर्धा. धन्यवाद.